लाईव्ह टॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. उद्याला माझी लहान कन्या यशश्रीचा वाढदिवस आहे. आजपर्यंत पहिल्या वेळेस असं झालंय की तिचा वाढदिवस हा शाळेच्या टाइम येतोय. ॲक्च्युली तिचा जन्म दिवाळीचा असल्यामुळे तिचा वाढदिवस प्रत्येक वेळेस सुट्ट्यातच येतो. त्यामुळे ती ऑलरेडी 8 दिवसापासून फार एक्सायटेड आहे. आम्ही थोडेसे प्लॅन केलेले आहेत काही. एक म्हणजे आमची कला म्हणजे संस्कृती मोठी मुलगी माझी ती तिच्यासाठी एक छानसं सरप्राईज गिफ्ट प्लॅन करत आहे. रात्रीला तिचा 12 वाजता केक कापण्याचं. आणि मी आणि राजश्री आम्ही दोघांनी मिळून तिच्यासाठी तिच्या वाढदिवसानिमित्त एक ज्युपिटर घेण्याची एक योजना आखलेली आहे. सध्या घरात कोणालाच माहीत नाही आहे. आम्ही कालच जाऊन ती बघून आलोय, फायनल करून आलोय. आणि जेव्हा त्या शोरूमवाल्यांना विनंती केली तर त्यांनीच असं आम्हाला सांगितलं की वकील साहेब एक काम करा, यशश्री ताईला इकडेच घेऊन येत, कोणाला काही सांगू नका, आपण तिचा इथे सुद्धा एक बर्थडे म्हणू. असंच एक छोटंसं प्लॅन आहे. बघूयात, सोबत राहा, नक्की आनंद वाटेल. आपण सगळं आमच्या मुलीच्या वाढदिवसात आल्याबद्दल धन्यवाद. उद्या काय यशश्री? माझा बर्थडे. किती वर्षात झाले? आता उद्या 11ची होते. नक्की? नक्की. बरं, या बर्थडेला काय स्पेशल आहे? या बर्थडेला पहिल्यांदा माझा बर्थडे स्कूल मध्ये होणार आहे, नाहीतर दिवाळी किंवा दुसऱ्यालाच येते. मग यावेळेस पहिल्यांदा स्कूल मध्ये. पहिल्या वेळेस? यस 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 यस. काय स्पेशल स्कूलच्या मुलांना काय द्यायचं आता? आता आपण स्कूलच्या मुलांना हे देऊ. हे शार्पनर आणि चॉकलेट. कुठे आहेत दाखव. सगळ्यात पहिले एक कलर वाले नाही का, फेंट कलर वाले. पहिले कलर वाल्यावर जाऊ. हां. त्याच्यात एक ग्रीन आहे, एक ऑरेंज आहे, एक येलो आहे, एक ब्लू आहे आणि एक रेड पण आहे. एकदा दाखव तुझ्या हातात एक घेऊन. एक घेऊन 2 in 1 शार्पनर. 2 in 1 शार्पनर आहे का? आणि याच्यात फेंट कलरचे आहेत. फेंट कलरचे कसे आहेत बघू? फेंट कलरचे म्हणजे ते थोडे हे आहेत, अलग कलरचे आहेत. हे आहेत 2 in 1. दोन्ही 2 in 1. दोन्ही 2 in 1 आहेत का? कसे? थांबा दाखवते. हे आहे, हे माझं वालं. तर हे असं शार्पनर आहे. याच्यात कचरा जमा होईल काढायचं, तेव्हा आपण हे असं करायचं आणि हे असं 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 आणि मग असं खोलायचं. मग इथून कचरा काढायचा. आणि आता नेक्स्ट म्हणजे हे आहे ना वरचं झाकण, हे असं खोललं की इथं एक इरेजर निघतो. अरे वा 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 वा, मस्त. सेम कलरचं आहे. अरे वा वा. आणि याच्यात खूप अलग अलग कलर आहे. तुम्ही तुमचा फेवरेट कलर घेऊ शकता. यस 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 यस. आणि आणखीन आपण घेतले चॉकलेट्स. लेकरांसाठी चॉकलेट. आता माझ्या लेकरांसाठी? हो, म्हणजे टीचर्ससाठी पण आहेत. अच्छा अच्छा. मित्रांसाठी? दोन्हीसाठी. अच्छा, दोन्हीसाठी. हे येते चॉकलेट. चॉकलेट्स. यस 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 यस. बघू दे पुन्हा एकदा. हा, ठीक आहे. अजून आणखीन? टीचर्ससाठी घेतलं. बरं, टीचरसाठी काय घेतलं? हे सामान. सगळ्यात पहिले पेन. हे अलग अलग कलर मध्ये, रेड, ब्लॅक आणि याच्यात ब्लू मध्ये. आणि माझ्या क्लास टीचर साठी मी घेतलंय हे. माझे क्लास टीचरला रेड पेन खूप आवडते, म्हणून त्यांच्यासाठी रेड पेन. रेड पेन का? हो. अच्छा, चला, ओके. उद्या वाटायचं ना मग? हो. चलो, रेडी. चला, आता तुला वाढदिवसासाठी तू हे सर्वांना देणार आहेस. हा, मग आता आमच्याकडून एक गिफ्ट तुला. हे घे, बघ एकदा. काय बघ एकदा. तर सगळ्यात पहिले याच्यात एक बाळन दुधाची बॉटल आहे, 2 ड्रेस आहे, एक हिने घालून आहे, एक थैली आहे, हिचे मस्त लांब लांब ब्लू केस आहे. आणि हे काय इकडल्या साईडला हे काय असं? हे मग 8 पूर्ण 8 आहेत. काय? साठी हिल्स पायात घालत. अच्छा, चपला. हा. इथं 2 कंगवे, एक आरसा, परफ्यूम आणि हे हेअर ड्रायर. अरे वा वा वा. आणि डॉल्स होता. डॉल्स पण आहे का? अरे वा वा वा. एक छोटी डॉल पण आहे. एक छोटी डॉल पण आहे का त्याच्यात? अरे हो रे. हा, चला, ओके. त्याच वेळी आतील रूम मध्ये आमचे कला बेटा
तिच्यासाठी तिने ठरवलेलं सरप्राईज गिफ्ट म्हणजेच तिचा बर्थडे केक रात्री 12 वाजता कापण्याचं नियोजन करत होती आणि तिच्यासाठी ती सजावट करत होती. रात्रीचे 12 वाजले होते. आता हीच वेळ होती सरप्राईज देण्याची. हे काय होतंय? हे काय होतंय? मला सांग ना, कोणी फिट नको करू. काय होतंय? हे किती आहे? एक. हा मी तस थांबा. डान्स पण करते. उभी रे. कोण आहे? काय करायला लागली? काय घातलं? क्राऊन घातला का? कोंबडा. क्राऊन आहे. कोंबडा आहे. डब्यावर क्राऊन घातलं मला आहे ना. हे काय आहे? मम्मी तू काय खोलत आहे? काहीतरी घरच्या रॅपरचा आवाज येत आहे. काय खोलत आहे मम्मी तू? काहीच नाही बाळा, ते चॉकलेट कागद सोबत खेळत आहे. क्राऊन मी काढू नको. मग काऊन बनला? सहज मज्जा वाटते मला. यार आता काय पकडा खेळ. हे कोण आहे? गुडी. थांब नाही यशू. हे काय ते मिस इंडिया का हॅपी बर्थडे वाला हे नाही ना. हे हॅपी बर्थडे वाला हे आहे ते मिस इंडिया घालत असतात ते. बघा मला सगळं फील होते. माझा दरवाजा खोल. यार खोलायला डोळे दुखतात. चल चल चल. तुला चल. मागची खोली हे अजून अंदर कोण झाला. ओके व्यवस्थित हवा व्यवस्थित. हॅपी बर्थडे. थँक यू. हॅपी बर्थडे टू यू. केक कापला. Happy birthday, dear Yashu. Happy birthday.
नाही का? God bless you. Happy birthday to you. तू ना चाकू सोबत. दुसरा हॅपी बर्थडे. Happy birthday. माझ्या पोराला आठव ना मम्मा आयुषचा बर्थडे विश कर ना. अगं परफेक्ट वेळेवर फोन आला. कॅन्डल लावली मी म्हटलं झोपले असते. नाही ग. कोण चुकते बर्थडेच्या पहिल्या दिवशी? का रे कुठं जायचंय? बाई कुठं काय माहिती. कधी जायचं? कुठं काय माहिती. नक्की नाही. नाही. आपल्याला जायचं दीपू अंकलच्या शोरूमला. हो हा दीपू अंकलनं सांगितलं येशूच्या बर्थडे साठी आमच्या शोरूमला या म्हणून. खूप मोठा. यस. मग चलायचं हो. आणि मग तिथून कुठे जायचं? कुठं? मम्मीकडे. मम्मीकडे. हा मम्मीचं दर्शन घ्यायचं. आणि मग वापस. चालेल. हो. चला. तिथून निघल्यावर मी यांना सांगितलंय की थोडासा प्रोग्राम बदललाय. आधी आपल्याला थोडंसं TVS शोरूमला काम आहे, तिथे जाऊ आणि नंतर मग कुठे जायचं पुढे ते बघू तिथून, आणि मग बर्थडे कार्यक्रमाला जाता येईल आपल्याला. खूप छान वाशिम दिसतंय. आज थोडी गर्दी आहे. TVS व्यंकटेशचं शोरूम आहे. आपले सर्वांचे स्वागत. भरपूर स्टॉक उपलब्ध आहे गाड्यांचा. मुलींचे दीपक अंकल त्यांच्यासाठी ऑलरेडी तिथे तयारच होते. शोरूममध्ये स्वागत करून बसायला सांगण्यात आलं. आमचे मित्र अजय व दामोदर फार धावपळ करत होते आणि तयारीला लागले. तयारीचं संपूर्ण श्रेय आमच्या अजय भाऊ दामोदर यांना. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Yashashri. Happy birthday to you. आई जवळ जवळ आईची लोक आहे तू. आईची जवळ हे महत्वाचं. अरे पप्पा मी भगवानच का तू? पप्पा मी भगवान तू पप्पा भगवान तुम्ही अरे तुम्ही पहिले मी खातो मी खाऊ अरे मी माझ्या तुझीला खाऊ चलो हैप्पी बर्थडे वंस गाडी थोडी उशिरा रात्री भेटल्यामुळं सरळ गाडी आईकडे पूजेला नेली. नेहमीप्रमाणे आमची कला. आतापर्यंत जितक्याही काही वाहनं किंवा इतर गोष्टी घेतल्या त्यावर स्वस्तिक काढण्याचा मान तिचाच असतो. आमची आई आणि ती नटकत यशश्री. सकाळी उठले पहिले मोबाईल पाहिजे, नंतर शाळेत जाते. शाळेत जरी नाही तर टी व्ही पाहिजे.
एक पेढा घे कसं बाळा. हॅपी बर्थडे. हे तुझं पाया पडलं. आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू लवकरच.